समस्त मानवजातीच्या परम कल्याणासाठी तसेच रामराज्याच्या स्थापनेसाठी कार्यरत सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांच्या 83वा जन्मोत्सव सोहळा आणि सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष या निमित्ताने गोवा येथे सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे। हा महोत्सव 17 ते 19 मे 2025 या 3 दिवसांच्या कालावधीत फार्मागुडी फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे। या भव्य महोत्सवासाठी देशभरातून अनेक संत महंत, मुख्यमंत्री, केंद्र आणि राज्य सरकारातील मंत्री, प्रखर हिंदुत्वनिष्ठ विचारवंत, अधिवक्ता, उद्योजक, संपादक आदी मान्यवरांसह 20,000हून अधिक साधक, धर्मप्रेमी हिंदू उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी पत्रकार परिषदेत दिली। या पत्रकार परिषदेला आर्ट ऑफ लिव्हिंगचे संतोष घोडगे, सांस्कृतिक न्यासाचे जयंत मिरिंगकर, भारत स्वाभिमानचे कमलेश बांदेकर, ब्राह्मण महासंघ गोवाचे राज शर्मा, गोमंतक मंदिर महासंघाचे जयेश थळी, कुंडई तपोभूमी येथील पद्मनाभ संप्रदायाचे सुजन नाईक, सद्गुरू स्वामी नरेंद्राचार्य महाराजांचे अनुयायी अनिल नाईक, तसेच उद्योजक राघव शेट्टी आणि कदंबाचे माजी महाव्यवस्थापक संजय घाटे उपस्थित होते। या पत्रकार परिषदेत सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे बोधचिन्ह आणि धर्मेण जयते राष्ट्रम या घोषवाक्याचे अनावरण करण्यात आले। महोत्सवाविषयी अधिक माहिती देताना चेतन राजहंस म्हणाले, सनातन संस्था गेली 25 वर्ष सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली गोमंतकाच्या पवित्र भूमीतून आदर्श आणि संस्कारी पिढी घडवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे। या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त रामराज्य स्वरूप आदर्श राष्ट्र निर्माण करण्यासाठी सामूहिक संकल्प केला जाणार आहे। याद्वारे सर्व आध्यात्मिक संस्था आणि हिंदू संघटना यांच्यातील धर्मबंधुत्व अधिक दृढ होईल। भारतासमोर उभी असलेली आव्हाने पाहिली तर सनातन धर्मियांचे अस्तित्व आणि सनातन धर्माचे संरक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे। म्हणूनच राष्ट्राचे समानत्व टिकवून ठेवणे आणि सनातन मानबिंदू अर्थात गो, गंगा, गायत्री मंदिरे, वेदादी धर्मग्रंथ यांना पुनर्वैभव प्राप्त करून देणे यासाठी सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव आयोजित केला आहे। गोव्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर 3 दिवसांसाठी संत महंत, हिंदुत्वनिष्ठ मान्यवर आणि प्रतिष्ठित यांच्यासह 20,000हून अधिक साधक आणि धर्मनिष्ठ एकत्र येत आहेत। हा जणू गोमंतक भूमीतील सनातन धर्मियांचा भव्य कुंभमेळाच असून येथे धर्म आणि अध्यात्म यांची दिव्य ज्ञानगंगा प्रवाहित होणार आहे। या महोत्सवात देशभरातून येणारे संत महंत तथा धर्मगुरू यांच्या संत सभेचे आयोजन करण्यात आले आहे। राष्ट्र, धर्म, संस्कृती आणि हिंदू समाज यांना पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी ते आपल्या ओजस्वी वाणीने मार्गदर्शन करणार आहेत। यावेळी मान्यवर वक्त्यांचे मार्गदर्शनही होणार आहे। यातून भारतभरातल्या आध्यात्मिक संस्था, भारतभरातल्या सनातन धर्मासाठी समर्पित संघटना यांचं एकत्रीकरण होईल, त्यांच्यामध्ये धर्मबंधुत्व जागृत होईल, अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमाला भारतभरातले विविध आध्यात्मिक संस्थांचे प्रतिनिधी, संत, प्रणेते, विविध सनातन धर्मासाठी समर्पित असे नेते, कार्यकर्ते, अधिवक्ते यांचा एकत्रीकरण होणार आहे। जवळजवळ 20,000 भक्त सनातन धर्माचे एकत्रित येतील अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे। 17, 18 आणि 19 मे असा 3 दिवस फर्मागुडीचं इंजिनिअरिंग कॉलेजचं जे मैदान आहे तिथे हा कार्यक्रम होणार आहे। तिथे एक अस्थायी नगर आपण निर्माण करत आहोत। त्या नगरामध्ये हा 25,000चा 20,000हून अधिक लोकांचा कार्यक्रम होईल आणि या कार्यक्रमाचं जे उद्दिष्ट आहे ते मी इथे स्पष्ट करू इच्छितो की आज आपण सगळेजण पाहत आहोत की हा भारतवर्षासमोर विविध प्रकारची आव्हानं आपल्याला दिसतात। या आव्हानांमध्ये आव्हानं जर पाहिली तर फार मोठी आहेत आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये सनातन धर्माचं अस्तित्व टिकून राहणं किंवा सनातन धर्मियांचं संरक्षण होणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यासाठी कुठेतरी सामूहिक संकल्प होण्याची आवश्यकता आहे। त्याचबरोबर पाहिलं तर राष्ट्राचं सनातनत्व टिकून राहणं म्हणजे सनातन मानबिंदू जे आहेत, गोमाता आहे, गंगा आहे, गायत्री आहे, ओंकार आहे, वेदादी धर्मग्रंथ आहेत, हे जे मानबिंदू आहेत यांचं सुद्धा संरक्षण आज कोणी कोणी कुठल्या तरी संस्था करतायत, कोणीतरी एखादा व्यक्ती लढतोय, सुप्रीम कोर्टात जाऊन लढतोय। आज काशी मथुरेसाठी
कायदेशीर लढा सुप्रीम कोर्टात सुरू आहे. तर अशा विविध प्रकारच्या घडामोडी चालू आहेत. या सगळ्यांना एकत्र कुठेतरी आणलं पाहिजे, त्या सगळ्यांना एकत्रित व्यासपीठ दिलं पाहिजे आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा प्रकारचं एक त्यांना जे ते वैधानिक कार्य सनातन धर्माच्या रक्षणासाठी करतायत, सनातन मानबिंदूंच्या रक्षणासाठी करतायत, त्यांना पुरस्कृत केलं पाहिजे. या व्यापक उद्देशाने हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे.